लहानपणी असे आवाज कुणी कुणी काढले आहे. तर मी यांच्याबद्दल आज एक सांगते. तर गोष्ट आहे ही सत्य आणि असत्याची. सत्य हा ना वाघासारखा असतो आणि असत्य मेंढ्यांचा कळप सारखा. जसं की सत्य गोष्टी मागे पाठिंबा खूप कमी लोकांचा असतो, पण असत्य मागे मेंढ्यांसारखं कळप असतं. सत्याला माहिती आहे की माझा विजय आहे, मी सत्य बोलतोय म्हणून तो कधीच घाबरत नाही, नाही त्याला कळपाची गरज भासत. पण असत्याला माहिती आहे की मी खोटा आहे, माझं असत्य आहे, म्हणून त्याला नेहमी कळपची गरज असते. पण सत्य हा वाघासारखा मजबूत असतो. वाघाला माहिती आहे मी सत्य आहे आणि मला असत्य ठरवण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे, त्यांच्यावर आक्रमण करायला तयार आहे. सत्याच्या मागे जरी कमी लोक असली तरी सत्य हा घाबरत नसतो, तो ठामपणे उभा असतो. पण असत्याची बाजू याला झोप येत नाही रात्री, कारण की तो असत्य आहे. असत्याच्या मागे धावणारी, कळप बनून फिरणारी, एक एक करून कसे मागे रस्त्यात साथ सोडतील त्याचाही भरोसा नाही. तो कळप कधी एवढ्याचा एवढा होईल आणि मेंढी एकटी राहील. त्या दिवशी तुम्ही ना मेंढी राहणार ना वाघ राहणार. जीवनात सत्य गोष्टींना स्वीकारायला शिका. जीवनात चमचा, कडची, काटा चमचा, भात यो हमारा में केज ते नका बनू. बनायचं असेल तर राजा बना. चमचा, कडचे हे फक्त घरच्यांसाठी बना, कारण की वेळ आली ना तर फक्त तेच कामी येतील तुम्हाला, बाकी कोणीच कामाला येणार नाही. म्हणून कोणाची चमचीगिरी, कडचीगिरी, भातीगिरी करण्यापेक्षा आपलं स्वतःचं मत मांडायचं शिका. हा, सत्य बोलण्यावर 4 शिव्या नक्की भेटतील, कारण की लोकांना असत्य मागे धावायची सवय झाली आहे. हे तर आधीपासून चालत आलेलं आहे. सत्याचा साथ खूप कमी असतो, परंतु तो टिकून राहतो. कधीही टिकून राहणाऱ्या वस्तूवर टिकून राहा. असत्य हे जास्त काळ टिकत नाही. दंडवत प्रणाम.